परमिशन नाही घेता आलात कसे तुम्ही इथे? आम्हाला आसावरी भोसल्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. हो, आणि त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. एक मिनिट, त्यांना बरं नाहीये, त्या इथे येऊ शकत नाहीये. तुम्ही जाऊ शकता इथून. शारदा, मला कधी कधी आसावरची खूप दया येते. बघ ना, एवढी साधी सरळ स्त्री आणि तिच्या आयुष्यात हर्षवर्धन सारखा माणूस येतो. त्याच्यामुळे तिला काय काय सहन करावं लागलं बघ ना, तरी त्याचीच बाजू सांभाळते. मला असं वाटतं या संकटातून वहिनीचा मला वाचवू शकते. दादाचा तर काही पत्ताच नाही अजून. आसावरींनी आजपर्यंत कोणाचं काहीही वाईट केलेलं नाहीये. हर्षवर्धनचा काही पत्ता लागला का? हो सर, तो कुठे ते कळालंय सर. पोलीस पण त्याच्या मागावर आहे. कार्तिक, तो पोलिसांच्या हाती लागण्या अगोदर आपल्या हाती लागला तर खूप बरं होईल. त्याने शारदाच्या अंगावर केलेल्या प्रत्येक घावाची किंमत वसूल करायची आहे मला, आणि तेही एकाच्या जागी 4 घाव घालून. त्याला लवकरात लवकर शोध कार्तिक. एकदा त्याला माझ्यासमोर उभा कर, मग सगळ्याची किंमत वसूल करतो मी. डोंट वरी सर. ये आदमी इस होटल में है क्या? नहीं, ऐसा कोई आदमी नहीं है. जरा ठीक से देखो. नहीं, ऐसा कोई आदमी नहीं है इधर. साला असं कसं झालं? तो असायलाच हवाय. अब देखो, ऐसा आदमी इस होटल में है? हाँ, ऐसा आदमी एक है. रूम नंबर 207. जगभरातल्या विलक्षण घडामोडींवर एक नजर. अराउंड द वर्ल्ड. हाँ भाई, 24 तास. वो साला भाग गया इधर से. तू काही काळजी करू नको, तू फक्त माझ्या बरोबरच आहे. एकदा त्यांना भेट, म्हणजे तुझ्या सगळ्या शंकांचं निरसन. नाही, पण वरून तरी ही डोक्यावरची जखम बरी होऊ दे ना. नाहीतर उगीच हे कसं झालं, कुणामुळे झालं, हे सगळे प्रश्न उपस्थित होतील. शारदा, कितीही प्रश्न उपस्थित झाले ना, तुझा विचार पक्का आहे ना? त्याच्या डोक्यात थोडासा प्रकाश पाड, थोडी अक्कल दे त्याला. माझ्या मुलीला परत बोलवण्याची, तिच्याशी संसार करण्याची सुबुद्धी दे त्याला. की माझ्यावरती हल्ला झाल्यानंतर लोकांची दिशाभूल करण्यासाठी म्हणून प्रियांका राव हिने शार्दूल माने यांच्या मोबाईलवरून स्वतःच्या मोबाईलवरती SMS किंवा फोन कॉल्स केले, जेणेकरून लोकांना असं वाटावं की ह्या हल्ल्यामागे शार्दूल माने यांचाच हात आहे. परंतु युअर ऑनर, शार्दूल माने हे पूर्णपणे निर्दोष आहेत. हे मी सादर केलेल्या पुराव्यावरनं तुमच्या लक्षात येईल. प्रियांका राव यांच्यावरचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. युअर ऑनर, जर का गुन्हा सिद्ध झालेला नाहीये तर त्याच कोर्टात हजर का नाहीये? त्यांना दिलेल्या तारखेला अनुपस्थित राहून त्यांनी कोर्टाचा अवमान केलेला आहे. आणि आत्ताच ऍडव्होकेट राजाराम पांढरे यांनी सादर केलेल्या पुराव्यावरून असं दिसून येतंय की शार्दूल मानेंचा या गुन्ह्याशी, या खटल्याशी, झालेल्या हल्ल्याशी काहीही संबंध नाही. त्यांना फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हे कोर्ट पोलिसांना आदेश देतं की त्यांनी शार्दूल माने यांना सोडून द्यावं आणि प्रियंका राव यांना अटक करावं. आपल्या नंदलाला प्रोजेक्टचं काम कुठपर्यंत आलंय उदापुरे? ते हा म्हणजे बऱ्यापैकी पूर्ण झालंय, पण पैसे नसल्यामुळे काही दिवस आपल्याला काम थांबवावं लागेल. मला या प्रोजेक्टचे आणि आपल्या कंपनीच्या अकाउंटचे सगळे डिटेल्स ताबडतोब हवेत उदापुरे. डिटेल्स येऊन तुमच्याकडे येतो ना. ठीक आहे, लवकरात लवकर या. ओके मॅडम. आता मलाच ह्यात लक्ष घालावं लागणार आहे. माझ्या आणि बाबांच्या नावावर जो कलंक लागलाय तो पुसून टाकण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागणार आहे.